सो हॅलो फ्रेंड, मी आहे राज आणि लय पाऊस पडला सकाळी सकाळी आणि सगळं पूर आलं आहे. तर तुम्हाला दाखवतो आता. पुरी आमचं गाव आहे. खूप भारी असं वाटतंय. तिथं विहीर आहे, ती तुम्हाला दिसत असेल, ती पण बुडाली आहे. आणि बघू शकता तुम्ही किती पूर आलाय महा. बस छोट्याशा ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. पूर्ण इथपर्यंत पाणी, इथून पूर्ण हे आंब्याचं झाड पण बुडतं. तर तिथं आता तर पूर्ण जाऊ पण नाही शकत, लय पूर आहे. ती तुम्हाला विहीर दिसत असेल, बुडाली आहे. खूपच. दरवर्षी असाच पाऊस खूप जोरात पडतो. तर मित्रांनो, दरवर्षी असा पाऊस पडतो खूपच, आणि लय पाऊस होता. आणि हा जिथून फोल्ट होतोय खालती, तिथं बंधार आहे. त्या बंधाऱ्यावरून मी पडलेला सायकल घेऊन. तो खूपच असा पाऊस जोरात, आणि ती विहीरही बुडते, पण अजून तिथपर्यंत बुडलं नाही आहे. आणि ह्या दगडांवरून आम्ही खालच्या दगडांवरून उडी मारतो तिकडे आंघाळायला. पण आता तुम्ही बघू शकता किती पाणी आहे, भरलेलं आहे. आणि आता छत्रीही उडेल असं वाटते मला, छत्री घेऊन. आणि हे लोकांनी हिरवंगार असं भात लावलेलं आहे. आणि बघू शकता तुम्ही इथपर्यंत पाणी, हे इथून पाणी जातं तिथं. अजून जास्त नाही. मी आता छत्री बंद करतो ना, तर छत्री उडून जाईल. पैशा तर लय असा खतरनाक पाऊस पडलेला आहे. बघू शकता त्या साईडनी पण असं हिरवंगार वातावरण. त्या साईडनी पण पाणी येतोय, आणि तो थेट त्या डॅममध्ये जातोय. आमच्या तिकडे खूप मोठा डॅम आहे, तुम्हाला ब्लॉक दाखवलेला तो आता पूर्ण भरलेला आहे. आणि अशी ही पायवाट त्या साईडला जायला बघू शकता तुम्ही. खूप पाणी भरलंय. साईडला डोंगर, निसर्ग, लय भारी, लय भारी. मी पण आलो फिरत फिरत. आमचं गाव ना साईडला असा पूर आला आहे. आणि आज अख्खा दिवस पूर्ण पाऊस पडला ना, पूर्ण रात्र, म्हणून हे भरलंय. थोडा थोडा पाऊस चालूच आहे, बघू शकता तुम्ही. तर अशा पुरामध्ये आमचा पहिलाचा जो डॉग होता, तोही ह्या पुरामध्ये वाहून गेलेला मागल्या वर्षी. आणि तिथून आपल्याला लालपरी अशी बस दिसते. खूपच 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 मला भारी वाटते असं बघायला पण. आणि त्या साईडला जो पाणी जातो तुम्ही बघू शकता किती भारी वाटतंय. बघा ना किती स्पीडमध्ये ते वाहते पाणी. नक्कीच शेअर करा, फॉलो करा, लाईक करा. लाईक पण करत नाही तुम्ही. आणि प्लीज सपोर्ट करा मला, का मी असेच व्हिडिओ चांगले चांगले घेत येऊन जाईन मी तुमच्याकडे. असं हिरवंगार. त्या साईडला पण भातं लावलेले आहेत, तुम्ही बघू शकत असतील. असं आहे. चला आता तिकडे जाऊया.
लय मित्रांनो पाऊस बघू शकता तुम्ही. इथून त्या साईडला जायला रस्ता आहे आणि आता तो बंद झालाय. बघू शकता तुम्ही खूप पाऊस, खूप भरलाय पाणी. तर चला आपण आता पुढे जाऊया. ती विहीर तर पूर्ण बुडून गेलेली आहे. असं भात लावलंय, जाली वगैरे. तर आमचं हे गाव आहे आणि हे दोघं आहे तिकडे. तर तुम्ही अशा चांगल्या खेडेगावामध्ये जेव्हा जन्म घेतात आणि तुम्हाला दृश्य असा बघायला भेटतो, खूपच चांगला आनंद आम्हाला घ्यायला भारी वाटतंय. आणि ते तिकडं कौलांची घरं आहेत, खूप भारी वाटतं. तर तुम्हाला नैसर्गिक काही असं बघायचं असेल तर माझ्याशी जोडा, मी तुम्हाला दाखवत जाईन आणि बघत जावा. सो आता बघून झालं आहे, तर आता घरी जाऊया. तर हे आहे आमच्या आत्याचं घर. ते तुम्ही स्टार्टिंगला वयच्या इकडून बघितलं असेल, त्या वयपर्यंत पाणी आलेलं आहे. आणि तुम्हाला आता इथून बरं झालं बाथरूमचे इथं नाही आलं पाणी. सो पहिला तुम्हाला इथून मी व्हिडिओ दाखवला आहे. आपल्या गाडीचे टायर आहेत बुलेरोची, बाकी 2 टायर निले. इथंच प्रत्येक आम्ही इथं टायर ठेवतात, तो पुरामध्ये वाहून येतं. पण यावर्षी मी इथं ठेवले आणि तिथं कोंबडी पण आहेत बघा तुम्ही. ती बाथरूम पण बुडालेली आहे. आणि इथून मी आज सकाळीच गेलेला, तेव्हा पाणी तिकडं होतं थोडंसं, त्या तिथपर्यंत बाथरूमला पाणी घेऊन जायला. आता बघू शकता तुम्ही इथं पाणी इथपर्यंत आले. आणि याच्यामध्ये एकदा पडलं तर तो तुम्हाला डायरेक्ट डॅममध्ये घेऊन जाईल. आणि लय मोठा डॅम आहे. आमच्या बघा या आत्याच्या घराच्या वाडीला पाणी लागलं आहे बघा तुम्ही. कधी कधी पाणी आतमध्ये जातं. शिष्या तर तुम्ही कधी पण अशा पाण्यामध्ये लांबच राहा, कारण की असं पाणी खूपच डेंजर असा मानलं जातं. नंतर त्या पुरामध्ये पण तुम्ही वाहून जाऊ शकतात. सतर्क राहा, सुरक्षित राहा आणि असे व्हिडिओ बघत राहा. प्रत्येक अशा घटना होतात गावातल्या, खेड्यातल्या, सिटीच्या, सगळे इथं. तर लय असं रिस्की असं तुम्ही वागू नका. फोटो वगैरे असं लांबूनच काढा. जसं का आता मी व्हिडिओ शूट करतोय, तर व्यवस्थित सांभाळून. तर काय नाही, ते तिकडून नाकटं चाललंय. काका लागतो मी तिचा. आणि असे झाडं. लय पाऊस पडला मित्रांनो, खूपच 5-6 दिवस झाले खूपच पाऊस पडत होता सतत रात्रभर. 10-12 दिवस झाले तेव्हापासून पाऊस बंदच होता. त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही आता 5-6 दिवस झाले आणि असा पूर. तरी पण आता हा तर अजून कमीच आहे, याच्यापेक्षाही जास्त पूर येतं. इथून हे टायर पण काय नाही ठेवतात, डायरेक्ट त्याच्यावरून या साईडला पाणी येतं डायरेक्ट. ते पूर्ण बाथरूम असं भरून जातात. तर आता तर त्या साईडलाच आहे. तर लय तर तुम्ही पूर पाहिला काय? व्हिडिओ बघ जा यूट्यूबवर. हां ओके. हां तर या आमच्या गावाच्या पोरी आहेत. तशा लाजलात तो बच्चा आमचा, तर ते कपडे धुते. असं लय इकडून घसरून पण लय माणसं पडतात, कारण की पूर्ण चिकट होतं आणि त्या साईडनी पाणी जातं. असं हिरवंगार असं भातं लावलेत लोकांनी. आम्ही भातं लावले. आणि ह्याला तुम्ही बघितलं असेल त्या व्हिडिओमध्ये, सुशांत. तर आता तो खूप लाजतोय. बाबू इकडे चल, घरी जाऊ. येस चल, पाणी बघायला चाललास. तर आपली गाडी बघू शकता. मी 1 महिना झाला असेल
जास्त झाला असेल, पण गाडी काढली नाही कारण की पावसाळा पण चालू होता. त्याच्यानंतर मी पण गेलेला बाहेर. तर आपण याच्यावर परत ब्लॉग करूया आणि व्हिडिओ दाखवूया तुम्हाला. सो आजचं तुम्ही बघितलं पूरचा व्हिडिओ, किती पाऊस पडला. तर बस आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर चला, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा मित्रांनो. थँक्यू.